स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील ग्रामीण भागात वारंवार होणारे लोडशेडिंग, कमी दाबाचा वीज पुरवठा तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी तात्काळ सोडवाव्यात अशी मागणी शिवसेना नेते मोहन वनखंडे सर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मिरज विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देत ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत, नियमित व पुरेशा दाबाने सुरू ठेवण्याची मागणी केली। सध्या सततच्या लोडशेडिंगमुळे शेतकरी व नागरिक मोठ्या अडचणीत सापडले असून शेतीपंप, पिकांचे नियोजन आणि दैनंदिन कामावर त्याचा परिणाम होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले। शेतकऱ्यांना नियमित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणे ही काळाची गरज आहे। महावितरणने तातडीने उपाययोजना करून ग्रामीण भागातील समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी विजय तात्या पाटील, विलास देसाई, चंद्रकांत मैंगुरे, इस्माईल कुर्णे, प्रदीप सावंत, अजित शेजूळ, तुषार खांडेकर, संजय लिंबिकाई, श्रीकांत पाटील, संजय देसाई, रंगराव सबकाळ, शमशेर नदाफ, डॉक्टर अमोल कोळी, मनोहर होनमोरे, कपिल कबाडगे, नेमिनाथ शेडबाळे, प्रदीप पुजारी, मोहन शिंदे, सौरभ मोरे, विद्याधर कांबळे, प्रतीक संकपाळ, महावीर मंगसुळे, अमोल थोरवे, कृष्णांत झेंडे, ओंकार नलावडे, कपिल देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। थोडंसं आता असं आहे की रात्री वीज मागणी अचानक वाढल्यामुळे त्याचं नियमन करणं अत्यावश्यक असल्यामुळं राज्य पातळीवर त्यासाठी अजिबात बंद करून किंवा मोठं भारनियमन करण्यापेक्षा कमी करून सुद्धा लोकांना सुद्धा वीज पुरवठा दैनंदिन करता यावा यासाठी थोडंसं टाइम टेबलमध्ये नियोजन केलं आहे। पण लवकरच परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर जसं पूर्वीप्रमाणे होतं तसं दिवसा रात्री 8 तासाचा वीज पुरवठा देण्यात येईल। मी आता जरी प्रभारी असलो तरी माझे जे सर्व सांगली जिल्ह्यातील अभियंते आहेत त्यांना मी सांगितले की जो वीज पुरवठा आपण करतोय, ज्या वेळेत आत्ता करतोय आपण त्यावेळेस सुद्धा अखंडितपणे तो 6 तास मिळावा, योग्य दाबानं मिळावा। त्यासाठी माझे सर्व अधिकारी कर्मचारी प्रयत्नशील राहतील। कुठे अडचण आली तर आम्हाला संपर्क साधावा। परंतु जे काही आता काही काळ 3-4 दिवस जे अडचणीचे आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि लवकरची परिस्थिती बदलून पुन्हा नियमित चालू होईल। थोडंसं काही कालखंडासाठी अतिरिक्त वीज मागणी झाली, आपण त्यासाठी आपल्या स्तरावर सुद्धा कारवाई करून जिथं आकडे म्हणजे चोरीचे प्रयत्न आहेत ते सर्व आपण गेल्या सोमवारपासून 3 दिवस झाले आपण की तो अतिरिक्त चुकीचा जो भार आहे तो कमी करतोय आपण, म्हणजे जेणेकरून लोड शेडिंगच कमी करावं लागा किंवा शून्य करावं लागा त्यासाठी प्रयत्नशील आहे। सगळ्या माध्यमातून पण आपण प्रयत्न करतोय। लवकरच परिस्थिती सामान्य होऊ शकेल आणि आमचाही प्रयत्न राहील। आपल्या सर्व ज्या निवेदनातून भावना आल्या त्या सर्व आम्ही वरिष्ठांना आजच्याच कळवू। त्याची प्रत आपल्याकडे आता शिरोळमध्ये जे जिथं ज्यांना दिवसा सोलरचे दिले त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदल केले नाही, ते अखंडितपणे चालूच आहे। आपल्याला जो प्रश्न आहे की सिंगल फेजिंगचा आहे आणि हा जो प्रश्न आहे की पर्टिक्युलरली ज्यांचे दिवसा आणि रात्री चालू होते 8-8 तास ते 6 तास केले, तर त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा वरती कळवतो की परिस्थिती जसं लवकर होईल त्या पद्धतीने आपण लवकरात लवकर करून घेऊ। ही आपल्या एका जिल्ह्यापुरती परिस्थिती नाही आहे किंवा एका भागापुरती पश्चिम महाराष्ट्राची नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती उद्भवलेली परिस्थिती आहे। थोडीशी तफावत आहे जनरेशनमध्ये आणि मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत असल्यामुळं काही काळासाठी झाली, हे काही परमनंट राहणार नाही आहे। 4-8 दिवसामध्ये याच्यामध्ये परिस्थिती सामान्य होईल आणि परत पूर्वीसारखंच चालू होईल। त्याची किती मागणी परमनंट कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडूनच करून घेता येते, दुसरं करता येत नाही असं ते बोलते। तर जर आपण जास्तीत जास्त कसं आपल्याला ग्रामीण भागाला सलगरला पूर्ण ग्रामीण भागात आणि एकदम पट्टीमध्ये 10-12 नाही म्हणजे काय झालं, काही काळ ठेकेदारांचा सुद्धा काही काळ त्यांनी संप होता, परंतु आता काही अडचण नाही आहे। त्यांचे टेंडर्स फायनल झाले, ते सुद्धा सगळ्या एजन्सीज आपल्याकडे आहेत। म्हणजे आमचं मनुष्यबळ आहे पण ठेकेदाराचं सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध झालंय। मध्ये जसं एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला वादळामुळे जी अडचण झाली ती आता राहणार नाही। आपल्याकडे दोन्ही बाजूचं मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळं जरी वादळ वाऱ्यामुळे काही नुकसान झालं तरी आपण 1-2 दिवसामध्ये ते आपण पुन्हा वीज पुरवठा सुरू करू शकतो, तसे आपल्याकडे मनुष्यबळ आहे। आणि कुठे जर अडचण आली तरी मला संपर्क करू शकतो, माझ्याकडे चार्ज आहे, सरांच्या माध्यमातून करा किंवा आपण करा, काही अडचण नाही। आम्ही कुठलीही वादळामुळे खरं तर वीज पुरवठा बंद राहून याची काळजी घेऊ। आमच्याकडून आम्ही देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण केलेली आहेत। मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत आपण पूर्ण केले, तरीसुद्धा कुठेही आपल्या हातात नाही आहे।
नियमाबाजी निसर्गाच्या चक्रानुसार जर काय झालं तर आपण तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करून वीज पुरवठा सुरळीत करायचा लगेच तातडीने प्रयत्न फक्त एवढंच की आता हा जो 8 तास जी काही आपण 6 तास देतात किंवा 8 तास देणार आहे, ती पूर्ण क्षमतेनं पूर्ण दाबानं त्यामध्ये मध्ये खंड होऊ नये. तेवढी 8 तास एवढी आता मोठी अपेक्षा करतो. मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना आताही झाल्यानंतर मी तातडीने त्यांना सूचना देतो की त्यांनी जातीवर लक्ष देऊन अगदी कुठे वीज पुरवठा याच्या व्यतिरिक्त खंडित होणार नाही याची काळजी घ्या. आज आपण मिरज पूर्व भागातील सर्व शेतकरी बांधवांच्या समवेत माननीय मेहता साहेब अधीक्षक अभियंता प्रभारी यांच्याकडे शेतकऱ्यांचं निवेदन घेऊन इथं आलो होतो. मेहता साहेब इथं सांगलीहून मिरजमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं खरं तर स्वागत. आणि आज जे शेतकऱ्यांच्या मध्ये अस्वस्थता आलेले आहे भार नियमनामुळे, त्यांची निवेदन आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांवरून देतोय. आणि मेहता साहेबांनी त्याचे सर्व आमच्या समस्या जाणून पण घेतलेले आहेत की पूर्वी 8 तास आम्हाला शेतकऱ्यांना पूर्ण वेळ लाईट मिळत होती, वीज मिळत होती शेतकऱ्यांना, परंतु त्यांचं काही कारणाने 6 तासावर केली. परंतु आम्ही या 2-3 दिवसामध्ये पाहिलं की 6 तास केल्यानंतर सुद्धा काही भागामध्ये 2-2, 3-3 तासमध्ये 6 तासामध्ये सुद्धा लोड शेडिंग व्हायला लागलं आणि शेतकऱ्यांची खूप गैरसोय. एवढा तीव्र उन्हाळा, टंचाईचे दिवस आणि पूर्व भागामध्ये असणाऱ्या फळबागा, असणाऱ्या पालेभाज्या आणि शेतकऱ्यांना खूप मोठी अडचण निर्माण होत होती. आम्ही शेतकऱ्याच्या वतीने निवेदन साहेबांना दिलेलं आहे की आपण जे भारनियमन 6 तासावर केलेलं आहे ते पूर्वीप्रमाणे 8 तास करावं आणि 8 तास तरी पूर्ण क्षमतेनं लाईट त्याच्यामध्ये लोड शेडिंग होणार नाही, ट्रिप होणार नाही याची दक्षता घ्यावी. साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून 2-3 दिवसात सुधारणा करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर वादळी वारा, पाऊस याच्यामुळं बऱ्याच वेळेला तारा तुटतात, पोल पडतायत आणि त्यामुळं 8-8, 10-10 दिवस लाईट मिळत नाही काही भागामध्ये. तर तेही असे काही आता दिवस वादळी वाऱ्याचे आहेत. तर तात्काळ ती लाईट त्या दिवशी 2 दिवसात 1 दिवसात ती सुरू करून परत त्या भागात द्यावी. खरं तरी साहेबांनी खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की 2-3 दिवसामध्ये भारनियमनाचा विषय मार्गी लावून जो वेळ आहे शेतकऱ्यांना, अपरात्री काही प्रॉब्लेम झाले, काल परवाच आपल्या गुंडेवाडीमध्ये गोनससारखे दंश होऊन एका महिलेला म्हणजे जीव गमवायची वेळ आली होती. असे बरेच शेतकऱ्यांच्या आता प्रश्न निर्माण व्हायला आहेत रात्रीच्या लोड शेडिंगमुळे. तो दूर करण्यासाठी आपण सर्व शेतकरी बांधव, माझे मित्र, सहकारी यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. मेहता साहेबांनी ते स्वीकारून वरिष्ठांशी चर्चा करून भारनियमन लवकरच हे भार जे आहेत ते पण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं आपल्याला वीज पुरवठा करण्याचं आश्वासन केलेलं आहे. मी मेहता साहेब आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं धन्यवाद देतो.